मुंबईत महायुती आणि मविआला समसमान जागा मिळतील असा अंदाज जी 24 तास AI एक्झिट पोलनं दिलाय। महायुती आणि मविआला प्रत्येकी 15 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना UBTची पिछेहाट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ठाणे कोकणमध्ये लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही महायुतीचं वर्चस्व राहण्याची शक्यता आहे। महायुतीला 39 पैकी 23 ते 28 जागा मिळणार, तर मविआची घोडदौड 9 ते 14 जागांपर्यंतच राहणार असल्याचा अंदाज जी 24 तास AI एक्झिट पोलनं दिलाय। खानदेशात महायुती आणि मविआत काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। महायुती आणि मविआला 15 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे। जी 24 तास AI एक्झिट पोलच्या अंदाजानुसार खानदेशात मविआला फायदा होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात मविआची मुसंडी पाहायला मिळते। मविआला 37 ते 42 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महायुतीला 28 ते 33 जागा मिळण्याचा अंदाज जी 24 तास AI एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आला आहे। मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे। मविआला 24 ते 29 जागा, तर महायुतीला 16 ते 21 जागा मिळण्याचा अंदाज जी 24 तास AI एक्झिट पोलनं दिलाय। त्यामुळे मराठवाड्यात महायुतीला मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता आहे। जी 24 तास AI एक्झिट पोलनुसार विदर्भात महायुतीला 32 ते 37 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर मविआला 24 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे। लोकसभेतील पिछेहाटीनंतर विदर्भात महायुतीचं कमबॅक होण्याची शक्यता आहे। नागपुरात EVM मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनावर जमावानं हल्ला केला। यामध्ये वाहनाचं मोठं नुकसान झालंय। या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। वर्ध्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळेंना मारहाण करण्यात आलेली आहे। उमरी मेघे गावात भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप कराळेंनी केलाय। मारहाण प्रकरणी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्याची माहिती आहे। इंदापूर तालुक्यातील शिरसटवाडीमधील मतदान केंद्रात शिरून आमदार दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दादागिरी केल्याचा आरोप आहे। याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। शिरसटवाडी येथील मतदान केंद्रावरील राड्याप्रकरणी दत्ता भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मतदान केंद्रावर तुतारी आणि रामकृष्ण हरी टोप्या घालून कार्यकर्ते बसलेले दिसले, यामुळे मी अधिकाऱ्यांवर चिडलो असं स्पष्टीकरण भरणेंनी व्हिडिओवर दिलं। कोल्हापुरात राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील समर्थकांमध्ये बाचाबाची झाली आहे। टेमलाईवाडी उड्डाणपूल या ठिकाणी ही घटना घडली। राजेश क्षीरसागर मतदान केंद्रावर जात असताना हा प्रकार घडलाय। यावेळी क्षीरसागर यांच्या अंगरक्षकाशीही वाद झाला। बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील बेदरवाडी गावात 2 गटात तुंबळ हाणामारी झाली आहे। भाजपचे उमेदवार सुरेश धस समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार मेहबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला। सुरेश धस समर्थकांना मेहबूब शेख यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्याचा दावा करण्यात आला आहे। सोलापूरच्या सांगोलामधील नाझरे मतदान केंद्रावर राडा झाला। नाझरे इथल्या मतदान केंद्रावर शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते भिडले। शाब्दिक बाचाबाची होऊन त्यांच्यामध्ये राडा झाला। संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये दगडफेकीची घटना घडली आहे। शिवसेना आमदार रमेश बोरणारेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे। 2 गटातील वाद सोडायला गेले असताना जमावाकडून बोरणारेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। दगडफेकीतून बोरणारे थोडक्यात बचावले। मुंबईतील सायन कोळीवाडा मतदारसंघामध्ये पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली। भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर पोलिसांशी भिडले। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय। पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना मतदान होत असल्याचा गंभीर आरोपही भाजपने केला। मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे कार्यकर्ते भिडले। नरेंद्र मेहता आणि गीता जैन समर्थकांमध्ये राडा झाला। भाईंदर पश्चिम अहिंसा चौकात ही घटना घडली आहे। घटनास्थळी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। मुंबईत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगानं केलेल्या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाहीये। पालघरमध्ये 60% मतदान झाल्याची नोंद झाली आहे, तर ठाण्यामध्ये 56% मतदान झाले, मात्र मुंबईत केवळ 50.73% मतदान झाले। ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात एकूण 56.5% मतदान झाले। ठाणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ असून या सर्व मतदारसंघातून 56.5% मतदान पार पडलं। जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याबाबतची माहिती दिली आहे।
रायगडमधील विधानसभेच्या 7 जागांसाठी 68.80% मतदान झाले। 17,12,387 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचं सरासरी प्रमाण अधिक असल्याचं दिसून येत आहे। अकोला जिल्ह्यात 64.5% मतदान झाले। 5 विधानसभा मतदारसंघासाठी शांततेत मतदान पार पडलं। अकोटमध्ये 68.17%, बाळापूरमध्ये 70% तर मूर्तिजापूरमध्ये 66.24% मतदान झाले। गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी वाढल्याचं दिसतं। राज्यात निवडणूक आचारसंहिता काळात तब्बल 706 कोटींचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पैसे, दारू, ड्रग्ज, सोने चांदीचा यामध्ये समावेश आहे। 284 कोटी रुपयांचे सोने चांदी तर 163 कोटी रुपयांचा रोख रकमेचा यामध्ये समावेश आहे। नांदेडच्या भोकर मतदारसंघात भाजपनं मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय। भोकर मतदारसंघातील अर्धापूरच्या नरहरी मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला होता। यावर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली। मात्र काँग्रेसनं केलेले आरोप भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाणांनी फेटाळून लावले। धुळ्यामध्ये संशयास्पद गाडीची तपासणी करण्यात आली आहे। मतदान यंत्र असल्याच्या गैरसमजातून जमावानं गाडीवर हल्ला केला। गाडी सेक्टर ऑफिसकडे अतिरिक्त यंत्र घेऊन जात असताना हा हल्ला झालाय। मात्र काहीच यंत्र वेगळे का नेत होते असा सवाल उमेदवार अनिल गोटेंनी केला। हिंगोलीच्या बाळापूर मतदान केंद्रावर एका तरुणाला अतिउत्साह अंगाशी आलाय। मतदान करतानाचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केल्याप्रकरणी संतोष आमले या तरुणाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाळापूर पोलिसांनी या तरुणाला ताब्यातही घेतलंय। धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे सपा उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी धुळे सायबर क्राईमकडे तक्रार केली आहे। एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फोटोचा गैरवापर करून सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। नवी मुंबईच्या कोपरखैरणे सेक्टर 5 मध्ये पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून भाजप आणि स्वराज पक्षाचे कार्यकर्ते आपापसात भिडले। यावेळी इतर सर्व पक्षांच्या बूथची नासधूस करण्यात आली। त्यामुळे स्वराज्य पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना चोप दिला। नेरूळमध्ये शिवाजीनगर मतदान केंद्राजवळ एका कारमध्ये काही इंटरनेट राउटर आणि लॅपटॉप संशयास्पदरित्या सापडलेत। पोलिसांनी कार आणि त्यात सापडलेले राउटर, लॅपटॉप जप्त करून पुढील कार्यवाही केली आहे। कार मालकाच्या चौकशीनंतर या संशयास्पद कारचे रहस्य उलगडेल अशी पोलिसांनी सांगितले। नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातील साकोऱ्यात मतदारांना पैसे वाटप करणारी गाडी पकडली आहे। साकोऱ्यातील अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन बोरसे समर्थक कार्यकर्त्यांनी ही गाडी अडवली। यावेळी कार्यकर्त्यांनी हातात नोटा दाखवल्या। एका उत्साही कार्यकर्त्यांनी तर गाडीच्या टपावर उभं राहून नोटा फाडल्या। जितेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांचे आरोप राष्ट्रवादीने फेटाळून लावलेत। शर्मिला पवार यांनी बनावट स्लिप आणल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक किरण गुजर यांनी केला होता। तर निवडणूक आयोगाने त्यांच्या तक्रारीची चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। विनोद तावडे यांच्या वर झालेला आरोप निराधार आणि खोटा असल्याची प्रतिक्रिया मंगल प्रभात लोढांनी दिली आहे। तसंच तावडे निर्दोष आहेत, त्यामुळे ते लवकरात यातून बाहेर पडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रणिती शिंदेविरोधात आंदोलन केलंय। ऐनवेळी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं प्रणिती शिंदेच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। प्रणिती शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विश्वासघात केल्याचा आरोप शिवसेना उपनेते शरद कोळींनी केला। सुजित पाटकरांचा जामीन न्यायालयानं फेटाळलाय। कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकरला अटक करण्यात आली आहे। कोरोना काळात लोकांच्या जीवाशी खेळल्याचा ठपका न्यायालयानं ठेवलाय। त्यामुळे सुजित पाटकरांचा जामीन न्यायालयानं फेटाळलाय। दक्षिण सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून येत आहे। अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं ठाकरे गटाच्या नेत्यांनी खासदार प्रणिती शिंदेंवर सडकून टीका केली आहे। दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसनं ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काळात यांना पाठिंबा दिल्यानं उपनेते शरद कोळी संतापल्याचं पाहायला मिळालं। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील टेंभुर्णी गावातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे। मागील अनेक वर्षांपासून गावात स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे। यावर अद्याप तोडगा निघाला नसल्यामुळे 923 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला। शिर्डी विधानसभेत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैशांचं वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरेंसाठी मतं मिळवण्यासाठी पैशांचं वाटप करताना काँग्रेसचे राहता नगरसेवक सचिन गाडेकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला।
सातारा खंडाळ्यातील मोरवे गावात दुर्घटना घडली आहे। मतदान करताना एकाला हृदयविकाराचा झटका आला। यामध्ये मतदानकर्त्याचा जागीच मृत्यू झालाय। श्याम धायगुडे असे मतदानकर्त्याचं नाव आहे। परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या निवळी बुद्रुक येथील मतदान केंद्राच्या पायऱ्यांवर हृदयविकाराचा झटका आल्यानं मतदाराचा मृत्यू झालाय। मतदान केंद्रावर हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना बोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं। नाशिकमध्ये विधानसभा मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी केली होती। मोलमजुरी करण्यासाठी बाहेर जात असल्यामुळे आम्हाला मतदान करण्यास उशीर झाला अशी माहिती तेथील मतदारांनी दिली आहे।